इयोबाचे पुस्तक ह्याचे 39 अध्याय 1 ते 30 वचन. इयोब, पहाडी बकऱ्या कधी व्यातात ते तुला माहीत आहे का? हिरणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का? इयोब, पहाडी बकरी आणि हिरणी किती महिने आपल्या पिल्लांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का? ते प्राणी लोळतात, प्रसूती वेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात. ती बछडी शेतात मोठी होतात, नंतर ती आपल्या आईला सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत. इयोब, रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले? मी देव रानटी गाढवांना वाळवंटात घर दिले. मी त्यांना राहण्यासाठी शार भूमी दिली. रानटी गाढवे गजबजलेल्या शहरांना हसतात. त्यांना शहरातला गजबजाट आवडत नाही आणि त्यांना कुठलाही माणूस हाव घालू शकत नाही. रान गाढवे डोंगरात राहतात, तेथे त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तेथेच शोधतात. इयोब, गवा रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का? इयोब, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का? गवा खूप बलवान असतो, परंतु तो तुझे काम करील असा विश्वास तुला वाटतो का? तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरोसा तुला वाटतो का? शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते. शहामृगी आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात. आपल्या अंड्यांवरून कोणी चालत येईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते. शहामृगी आपल्या पिल्लांना सोडून जाते. ती जणू स्वतःची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मेली तरी तिला त्याची पर्वा नसते. काम निष्फळ झाल्याचे सुख दुःख तिला नसते का? कारण मी देव शहामृगीला शहाणे केले नाही. शहामृगी मूर्ख असते, मीच तिला असे केले आहे. परंतु शहामृगी जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडे स्वाराला हसते, कारण ती कुठल्याही घोड्यापेक्षा जोरात पळू शकते. इयोब, तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का? इयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला शिकवलेस का? घोडा जोरात फुरफुरतो आणि लोक त्याला घाबरतात. घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकारतो आणि धावत युद्धभूमीवर जातो. घोडा भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही. तो युद्धातून कधीही पळ काढीत नाही. सैनिकांचा भाता घोड्याच्या बाजूला
हलत असतो. त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात. घोडा फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो. तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका जागी स्थिर राहू शकत नाही. रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्याला दुरूनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युद्धातले इतर अनेक आवाज त्याला ऐकू येतात. इयोब, तू सस्याला पंख पसरून दक्षिणेकडे उडायला शिकविलेस का? इयोब, गरुडाला आकाशात उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्याला त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला शिकविलेस का? गरुड उंच सुळक्यावर राहतो, तीच त्याची तटबंदी आहे. गरुड त्याच्या तटबंदीवरून आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरून आपले भक्ष्य दिसू शकते. गरुड प्रेताभोवती गोळा होतात आणि त्यांची पिल्ले रक्त पितात. आमेन.